नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बालमानसशास्त्राचे 30 उपयोजनात्मक प्रश्न पाहणार आहोत, जे की TET आणि टेटसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. वेळ न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. पेपर फुटला, पेपर कॅन्सल झाला या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. उपयोजनात्मक असणार आहेत, कारण की उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात. एका समावेशित वर्गात शिकवताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती कृती करावी? आपण डायरेक्ट उत्तर पाहूया. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकवण्याच्या क्षमतेचा आदर करावा. तर सर्वसमावेशक शिक्षणामध्ये प्रत्येक मुलाची शिकण्याची गती आणि क्षमता वेगळी असते, म्हणून शिक्षकाने वर्गातील वैयक्तिक फरकांचा आदर करून सर्वांना समान संधी दिली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या वर्गात एक विद्यार्थी वारंवार गैरहजर राहतो, अशा वेळी शिक्षक म्हणून तुमचे पहिले पाऊल काय असेल? तर उत्तर आहे, पालकांशी संपर्क साधून गैरहजेरीचे खरे कारण जाणून घेणे. तर वर्तन समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वप्रथम समस्येचे मूळ कारण शोधणे आवश्यक असते. पालकांशी संवाद साधल्यास विद्यार्थ्यांच्या घरच्या आणि वैयक्तिक परिस्थितीची कल्पना येते. पुढचा प्रश्न आहे, वर्गातील एका बालकामध्ये डिस्लेक्सियाचे लक्षण आढळल्यास त्याला मदत करण्यासाठी काय करावे? उत्तर आहे, त्याला बहुसंवेदी माध्यमांचा वापर करून शिकवावे. तर डिस्लेक्सिया ही वाचन आणि वर्णलेखन संबंधित अध्ययन क्षमता आहे. अशा विद्यार्थ्यांच्या चित्र, ध्वनी आणि प्रत्यक्ष वस्तू दाखवून शिकवल्यास त्यांना लक्षात ठेवणे सोपे जाते. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन सुरू करताना एका विद्यार्थ्याने चुकीचे उत्तर दिल्यास शिक्षकाची सर्वात योग्य प्रतिक्रिया कोणती असावी? उत्तर चुकीचे का आहे हे समजावून सांगून शंका निरसन करणे. चूक हा अध्ययनाचा एक अविभाज्य भाग आहे. उत्तर चुकीचे का झाले हे सविस्तर आणि प्रेमाने स्पष्ट केल्यास विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता आणि न्यूनगंड निर्माण होत नाही. आता आपण शिक्षक आहेत म्हटल्यावरती तुम्ही जेव्हा उपयोजनात्मक प्रश्नाचे उत्तर द्याल तेव्हा विद्यार्थ्याला कधीही कमी लेखायचं नाही, विद्यार्थ्याला कधीही चुकीचं ठरवायचं नाही. विद्यार्थी हा आपला सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण त्याच्यासाठी काम करतो हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे काय कष्ट करायचे, काय करायचे ते सगळं काही शिक्षकाने करायचं. विद्यार्थी हा नेहमी केंद्रबिंदू असला पाहिजे. असा विचार डोक्यात ठेवून उपयोजनात्मक प्रश्नांची उत्तरं द्यायची. पुढचा प्रश्न आहे, वर्गातील गतिमंद बालकाची प्रगती सुधारण्यासाठी शिक्षकाने कोणती भूमिका घेणे आवश्यक आहे? तर त्याच्या गतीनुसार सुलभ आणि टप्प्याटप्प्याने अध्ययनाचे नियोजन करणे. म्हणजे सरसकट न शिकवता विद्यार्थ्याच्या गरजेनुसार त्याला काय हवं आहे, नको आहे, त्याची शिकण्याची गती लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या वर्गातील अत्यंत हुशार मुलगा अचानक अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागला आहे, अशावेळी तुम्ही काय कराल? तर त्याच्याशी वैयक्तिक चर्चा करून त्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्याच्या वर्तनातील बदलामागे कौटुंबिक तणाव, नैराश्य, मित्रांमधील वाद असू शकतात. शिक्षकाने मार्गदर्शकाची भूमिका घेऊन त्याचे दुःख समजून घेतले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांच्या तीव्र भावनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय करावे? तर उत्तर आहे, त्यांच्याशी मित्रासारखे सहिष्णू आणि समजूतदार वर्तणूक ठेवणे. किशोरावस्था हा वादळ आणि तणावाचा काळ मानला जातो. या वयात मुलांचे मित्र बनून त्यांना योग्य मार्गदर्शन केले तर ते भरकटत नाहीत आणि त्यांना आधार मिळतो. पुढचा प्रश्न आहे, जीन पियाजेंच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार लहान मुले ज्ञान कसे संपादित करतात? तर उत्तर आहे, अवतीभोवतीच्या पर्यावरणाशी स्वतः अंतर्क्रिया व शोध घेऊन. पियाजे यांच्या मते मुले लहान, सक्रिय, वैज्ञानिक आहेत. ही प्रत्यक्ष वस्तू हाताळून स्वतः अनुभव घेऊन स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करत असतात. वर्गात शिस्त राखण्यासाठी शिक्षकाचा सर्वोत्तम दृष्टिकोन कोणता असायला हवा? तर लोकशाही आणि समजूतदार चर्चा करून शिस्तीचे महत्त्व पटवून देणे. म्हणजे लोकशाही वातावरणात मुलांच्या स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे. कडक शिक्षेमुळे तात्पुरती तात्पुरती शिस्त लागते, पण बालकांच्या मनात शिक्षकांविषयी भीती व तिरस्कार निर्माण होतो. त्यामुळे लोकशाही वातावरणात म्हणजे सर्वांना समान संधी दिली पाहिजे. एका विद्यार्थ्याला गणितातील साधी आकडेमोड करताना तीव्र अडचण येत आहे, त्याला खालीलपैकी कोणती अक्षमता असू शकते? तर डिस्कॅल्क्युलिया आपण पाहिलेलं आहे मागे प्रश्नांमध्ये. कॅल्क्युलिया ही गणिताशी संबंधित अध्ययन अक्षमता आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संख्या मोजणे, चिन्हांचे अर्थ लावणे आणि आकडेमोड करणे कठीण जाते. बालकांमधील सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्यास आणि बहुविध पर्याय शोधण्यास
सांगणे. म्हणजे अपसारी विचार म्हणजे महत्त्वाचा आहे. एकाच समस्येचे अनेक उपाय शोधण्याची मुलांना संधी दिली पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या विचारशक्तीला वाव मिळतो. पुढचा प्रश्न आहे, वर्गात गृहपाठ पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने कोणती खबरदारी घ्यावी? म्हणजे त्याला गृहपाठ न करण्याचे वैयक्तिक कारण विचारून मदत करायला हवी. म्हणजे गृहपाठ करण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसं की कौटुंबिक अडचणी, अभ्यास कठीण वाटणे किंवा वेळेचा अभाव. शारीरिक शिक्षणाऐवजी सहानुभूतीने विचारपूस केल्यास खरी समस्या कळते. बालकांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये सर्वात प्रभावी भूमिका खालीलपैकी कोणाची असते? तर उत्तर आहे बालकाच्या स्वतःच्या सक्रिय सहभागाची आणि अनुभवांची. मूल जेव्हा शिकते, स्वतः कृती करते, प्रयोगांमधून शिकते, तेव्हा ते ज्ञान चिरंतन टिकते. बाह्य शिस्त आणि महागड्या वस्तूंपेक्षा स्वतःचा सक्रिय सहभाग अध्ययनाचा मुख्य भाग आहे. लेव वायोगस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार अध्ययन गतिमान करण्यासाठी कशाचा वापर करावा? तर सहकार्यात्मक अध्ययन व मदतीचा ढाचा. म्हणजे वायोगस्कींच्या मते भाषा, समाज, संस्कृती यांच्या आंतरक्रियेतून शिक्षण घडते. मदतीचा ढाचा म्हणजे अधिक जाणकार व्यक्तींकडून तात्पुरती मदत मिळणे होय. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना शिक्षकाने काय करणे अपेक्षित आहे? उत्तर आहे बालकाच्या विविध पैलूंचे सातत्याने निरीक्षण करून नोंदी ठेवणे. म्हणजे मूल्यमापन हे केवळ गुणांपुरते मर्यादित नसावे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक विकास कसा होतो हे दैनंदिन निरीक्षणातून नोंदवणे म्हणजेच सातत्यपूर्ण निरीक्षण. वर्गात सतत खोड्या काढणाऱ्या आणि इतर मुलांचे लक्ष विचलित करणाऱ्या विद्यार्थ्याला कसे हाताळायला हवे? तर त्याला विधायक कामे, मॉनिटर बनवायचं वर्गाचं आणि त्याची ऊर्जा योग्य दिशेला वळवणे. पुढचा प्रश्न आहे, मुले आपल्या समवयस्क सहकाऱ्यांच्या गटात अधिक सक्रिय होतात. हा बदल प्रामुख्याने कोणत्या अवस्थेत दिसून येतो? उत्तर आहे किशोरावस्था, कुमारावस्था. एका आदर्श विद्यार्थी केंद्रित वर्गात शिक्षकाचे मुख्य काम काय असते? तर मुलाचे स्वतःचे विचार आणि अनुभव मांडण्यासाठी केवळ सुलभक म्हणून मदत करणे. म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीत शिक्षक हा हुकुमशहा नसून केवळ एक सुलभक फॅसिलिटर आहे आणि त्याने मुलांना स्वतः शिकण्यासाठी पोषक वातावरण आणि मार्गदर्शन पुरवले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, बालकांमध्ये नैतिक विकासाला चालना देण्यासाठी शिक्षकाची कोणती कृती योग्य ठरेल? तर उत्तर आहे नैतिक मूल्यांवर आधारित चर्चा घेणे आणि स्वतः आदर्श वर्तन ठेवणे. म्हणजे कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार मुले हे मोठ्यांच्या वर्तनाचे अनुकरण करून नैतिक शिकतात आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षकाचे वर्तन मुलांसाठी एक जिवंत आदर्श असायला हवे. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन अधिक परिणामकारक व रंजक होण्यासाठी खालीलपैकी काय सर्वात आवश्यक आहे? उत्तर आहे अध्यापनात विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा आणि प्रत्यक्ष अनुभवांचा वापर करणे. म्हणजे नव्याने शिकवली जाणारी संकल्पना जर मुलांच्या रोजच्या जीवनातील अनुभवांशी जोडली तर मुले आनंदाने शिकतात आणि ते आकलन कायमस्वरूपी राहते. एखादा 6 वर्षाचा मुलगा वर्गात सतत अंगठा चोखत असल्यास शिक्षक म्हणून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? तो स्वतःला असुरक्षित आणि अस्वस्थ अनुभवत आहे, त्याला प्रेमाची गरज आहे. म्हणजे बालपणीच्या समस्या जसे की अंगठा चोखणे, नखे कुरतडणे हे सहसा बालकाच्या मनातील असुरक्षिततेचे, भीतीचे आणि तणावाचे लक्षण असते. शिक्षकाने त्याला मारण्याऐवजी मायेने जवळ केले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, अवधानाचा अभाव असणाऱ्या मुलाला वर्गात एकाग्र ठेवण्यासाठी शिक्षकाने कोणती युक्ती वापरावी? तर उत्तर आहे त्याला लहान आणि वेगवेगळ्या शारीरिक कृतींच्या माध्यमात सतत गुंतून ठेवले पाहिजे. ADHD म्हणजे सतत म्हणजे हायपर ॲक्टिव्ह जे मुलं असतात, अजिबात शांत बसत नाहीत, जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, अशा अशा मुलांना प्रात्यक्षिक कृती, विविध कामांमध्ये गुंतवले तर त्यांचे लक्ष अभ्यासात टिकून राहण्यास मदत होते. वर्गात वेगवेगळ्या भाषा बोलणारे बहुभाषिक विद्यार्थी असल्यास शिक्षकाने याकडे कसे पाहावे? तर एक समृद्ध शैक्षणिक साधन आणि विविधतेचा स्वीकार शिक्षकाने केला पाहिजे. म्हणजे बहुभाषिकता हे वर्गाचे सौंदर्य आणि समृद्ध साधन आहे. इतर भाषांचे शब्द ऐकल्याने मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि त्यांच्यात सहिष्णुता व आदर निर्माण होतो. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या विद्यार्थ्याला नवीन संकल्पना शिकवताना अध्यापनाची सुरुवात
खालीलपैकी कुठून करावी? तर विद्यार्थ्याला आधीपासून माहीत असलेल्या संकल्पना सांगून ज्या गोष्टी माहीत नाही त्याकडे जावे, म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजे हे अध्यापनाचे सूत्र आहे आणि आधीपासून माहीत असलेल्या गोष्टींचे संदर्भाचे नवीन अवघड संकल्पना शिकवल्यास आकलन अधिक सुलभ आणि रंजक बनते. पुढचा प्रश्न आहे, एखादा मुलगा अपयशाच्या भीतीने परीक्षेत उत्तर लिहित नाही, या मानसिक स्थितीचे निराकरण करण्यासाठी काय करावे? तर त्याच्यातील आत्मविश्वास जागा करून त्याला सातत्याने प्रोत्साहन व मदत करायला हवी. परीक्षेचा आवाजवी ताण व भीती यामुळे मुले माहीत असलेली उत्तरेही विसरतात. अशा वेळी उपयोजनात्मक अध्यापन आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. वर्गात सामाजिक, भावनिक कौशल्य वाढवण्यासाठी सामूहिक चर्चा आयोजित करण्याचे महत्त्व काय आहे? तर यामुळे मुले एकमेकांचे विचार समजून घेतात आणि सहकार्याची भावना वाढीस लागते. सामूहिक चर्चेमुळे केवळ स्वतःचे मत मांडत नाही, तर दुसऱ्याचे ऐकून घेण्याची सहनशीलता आणि सहकार्य हे 2 गुण मुलांमध्ये वाढीस लागतात. कुंठा कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संरक्षण यंत्रणांपैकी उदात्तीकरण म्हणजे काय? तर असमाधानकारक भावनांना समाजमान्य व विधायक मार्गाकडे वळवणे. म्हणजे उदात्तीकरण ही अत्यंत निरोगी संरक्षण यंत्रणा आहे. उदाहरणार्थ, रागीट किंवा आक्रमक मुलाने आपली आक्रमकता विधायक मार्गाकडे वळवून मोठा खेळाडू किंवा बॉक्सर बनणे. पुढचा प्रश्न आहे, एखादा विद्यार्थी शिक्षकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सतत निरर्थक प्रश्न विचारतो, अशा वेळी शिक्षकाने काय करावे? तर त्याच्या योग्य प्रश्नांचे कौतुक करावे आणि आवाजवी प्रश्नांना नंतर वैयक्तिकरित्या सोडवावे. लक्ष वेधून घेणाऱ्या मुलांचे प्रश्न वर्गात विचलित करतात. अशा वेळी त्याला रागवण्याऐवजी त्याच्या कामगिरीचे म्हणजे कौतुकच करायला हवे, जेणेकरून निरर्थक प्रश्न विचारणे आपोआप कमी होईल. पुढचा प्रश्न आहे, सतत चिडचिड करणाऱ्या आणि रागवणाऱ्या विद्यार्थ्याला शांत करण्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल? तर त्याच्या रागाचे मूळ कारण शोधून त्याच्याशी सहानुभूतीने चर्चा करणे. म्हणजे मुलांच्या क्रोधामागे किंवा चिडचिडेपणामागे काहीतरी मानसिक, शारीरिक गरज अपूर्ण असते, हे कारण असते. प्रेमाने आणि सहानुभूतीने संवाद साधून हा प्रश्न सुटू शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणाचे मुख्य ध्येय काय असावे? बालकाचा सर्वांगीण आणि बोधात्मक विकास करून त्याला विचारशील बनवणे. तर आपण आत्तापर्यंत उपयोजनात्मक प्रश्न पाहिले आहेत, जे बालमानसशास्त्र या घटकावर आधारित होते. तर अशा प्रकारेच उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात. तर उपयोजनात्मक प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि काय त्रास, कष्ट काय करायचं ते शिक्षकाने करायचं. आपण मुलाला कधीही चुकीचं ठरू शकत नाही, त्याला शिक्षा करू शकत नाही. अशा प्रकारे प्रश्नांचे उत्तरं द्यायचे. त्रास वगैरे झाला तरी तो शिक्षकाला झाला तरी चालेल. ही गोष्ट लक्षात ठेवून उपयोजनात्मक प्रश्नांची उत्तरं दिली तर उपयोजनात्मक प्रश्न कधीच चुकत नाही. त्यामुळे चला प्रॅक्टिस करत राहा, अभ्यास करत राहा. जरी परीक्षेचा पेपर फुटला असला, परीक्षा कॅन्सल झाली असली तरी आज ना उद्या कधीतरी पेपर होणारच आहे. त्यामुळे सतत अभ्यास करत राहा. धन्यवाद.